बुलेटिनच्या सुरुवातीला आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख केलेला होता आणि त्यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका करताना अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख केलाय। अॅनाकोंडावर टीका केली तर गांडुळाची औलाद उत्तर देतात असं टोला उद्धव ठाकरेंनी मुंबईमधल्या सभेतून महायुतीला लगावलाय। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे। सध्या चर्चेत असलेल्या धुरंधर चित्रपटातील डायलॉग्स म्हणत शिंदेंनी तुफान बॅटिंग केली आहे। आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिचोरी कधीही धुतली नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। मुंबईच्या तिचोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकेत कोण? त्यांना गाडून आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीच खरी धुरंधर ठरेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला आहे। दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता। विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता। आणि म्हणून आम्ही सगळे विकासासाठी एकत्र आलेलो आहे। आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात देश विकास यात्रेवर भरारे मारतोय। त्यात महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे। मी असं कोणाला वैयक्तिक बोलत नाही, मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मला बोलायला लागतं। आणि म्हणून एवढंच सांगतो की मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकैत रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। जे महायुती हे ट्रेलर आहे, हे पिक्चर अभी बाकी आहे। आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झाली। मी खाली बोललो, जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा मी बोललोय। काही लोक पर्यटन करून गेले, सभापती महोदय, अरायवल आणि डिपार्चर पर्यटनासाठी आले। अरायवल आणि कोणी वैयक्तिक घ्यायची गरजच नाही, मी वैयक्तिक कोणा आरोप करत नाही। आणि आले फिरले गेले, ठीक आहे, चांगलं आहे। पण सभागृहामध्ये एकही प्रश्न न विचारणारे देखील सदस्य आपण पाहिले। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत